स्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. नमस्कार श्रोते हो. राजश्री अँड कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी कुणाल आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आज आपण गौरव कार्याचा, गौरव व्यक्तिमत्वांचा हा विशेष मुलाखत सत्र पाहत आहोत आणि आजचा भाग खूप विशेष आहे. आतापर्यंत आपण 20 मुलाखती आपल्या चॅनलवरती याच्यामध्ये अपलोड केल्या, ज्यामध्ये आपण सामाजिक क्षेत्रातनं, त्याचप्रमाणे आपण शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातनं सर्वच मान्यवरांना आपण याच्यामध्ये आमंत्रित केलं. आता आपण प्रशासकीय सेवेमध्ये असणारे जे अधिकारी आहेत, त्यांना देखील आपण आता आमंत्रित करत आहोत आणि त्यांच्याकडून देखील आपण त्यांचे व्ह्यूज, त्यांचा संघर्षमय प्रवास या संदर्भात माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आणि असेच काही खूप मोठे व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे, ज्यांचं कार्य त्यांच्या सारखंच खूप मोठं आहे. आपल्यासोबत आहे महाराष्ट्राचे माननीय साखर साखर आयुक्त मान्य शेखर गायकवाड सर. स्वागत आहे सर आपलं राजश्री कुणाल टॉक्स या मराठी चॅनलच्या गौरव कार्याचा, गौरव व्यक्तिमत्वांचा या विशेष मुलाखत सत्रामध्ये. अरे वाह! थँक यू. धन्यवाद. सरांचा आपण या ठिकाणी माहिती सर्व श्रोत्यांना आपण करून देणार आहोत. अनेक व्यक्तिमत्वांना ते परिचित असतील. पुण्यातले अनेक नागरिकांना सर परिचित असतील. कारण सर नुकतेच म्हणजे मागच्या कार्यकाळामध्ये ते पुणे महानगरपालिकेचे मान्य आयुक्त सुद्धा होते. त्यामुळे अनेक व्यक्तिमत्वांना सरांशी परिचित असेलच. पण आपण आता त्यांच्या विशेष कार्यासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत, की सुरुवातीपासूनच सरांचा हा कार्यकाळ कसा राहिला. 1987 ते 1989 पर्यंत सर प्रोबेशनरी डेप्युटी कलेक्टर होते. त्याचप्रमाणे त्यांनी सब डिव्हिजनल ऑफिसर, डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर, सब डिव्हिजनल ऑफिसर, त्याचप्रमाणे ऍडिशनल कलेक्टर अँड चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, ऍडिशनल कलेक्टर, यशोदामध्ये रजिस्ट्रार म्हणून सुद्धा सरांनी काम केलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहिती असेल की यशवंतराव चव्हाण अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन पुणे येथे जे एमपीएससीचे विद्यार्थी असतात त्यांचं ट्रेनिंग वगैरे चालतं, तर सरांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रार म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. जॉईंट सेक्रेटरी सीएमओ म्हणजेच चीफ मिनिस्टर ऑफिसमध्ये सुद्धा सरांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे सर हे सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सर डायरेक्टर होते जीएसडीए म्हणजेच ग्राउंड वॉटर सर्व्हेज अँड डेव्हलपमेंट एजन्सी, पुण्याचे ते डायरेक्टर होते. आणि त्यानंतर 1 जानेवारी 2019 ला सरांची महाराष्ट्राच्या साखर आयुक्तपदी निवड झाली आणि त्याच नंतर सरांची 22 जानेवारीला पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी सरांची निवड झाली. त्यानंतर पुन्हा एकदा 13 जुलै 2020 ला सरांची महाराष्ट्राच्या मान्य साखर आयुक्तपदी पुन्हा त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि असा हा संपूर्ण कार्यकाळ आणि अतिशय प्रेरणादायी प्रवास सरांचा पूर्णच याच्यामध्ये राहिला. आपण प्रत्येक मान्यवरांचं शब्दसुमनांनी सत्कार आणि गौरव करत असतो. सरांचं देखील, सरांच्या कार्याचा सुद्धा आपण या ठिकाणी गौरव आणि सत्कार करणार आहोत. सर, असं म्हटलं जातं की परिंदों को मंजिल मिलेगी यकीन, ये फैले हुए उनके पर बोलते हैं, अक्सर वो लोग खामोश रहते हैं, जमाने में जिनके हुनर बोलते हैं, जमाने में जिनके हुनर बोलते हैं. आणि असंच काही आपण आपल्या कार्याच्या माध्यमातून सर्वच समाजाला एक दिशा दाखवण्याचं काम केलं. आज महाराष्ट्रामध्ये आपलं जे कार्य आहे ते आमच्यासारख्या सर्वांसाठीच एक खूप प्रेरणादायी आहे. त्यामुळे मग माझा पहिलाच प्रश्न आपल्याला हाच असेल, की प्रशासकीय सेवेमध्ये येण्यापर्यंतचा हा आपला संघर्षमय प्रवास कसा होता? अगदी सुरुवातीपासून आम्हाला जाणून घेण्यास नक्कीच आवडेल. काय सांगाल? मला एक सांगता येईल की इतरांना जसं झगडावं लागतं स्पर्धा परीक्षांमध्ये, तसं मला कमीत कमी झगडून हे यश मिळालं. आणि त्याचं कारण कदाचित असं असेल की अगदी लहानपणापासून माझी वाचनाची फार सवय होती. आणि अगदी एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर मला वाटतंय 6वी-7वीत असेपर्यंत 100 पेक्षा जास्त पुस्तकं माझी वाचून झाली होती. आणि तेव्हापासून फार जाणीवपूर्वक मी पुस्तकांची निवड करणं आणि ते वाचणं आणि त्याच्या नोट्स काढणं ही सवय लावली होती. कॉलेजमध्ये आल्यावर ग्रॅज्युएशन करताना त्यावेळी तर मी प्रत्येक पुस्तकानंतर एक त्याचा चांगला पॅराग्राफ, त्या लेखकाचं नाव, प्रकाशकाचं नाव आणि या पुस्तकातनं चांगलं मला काय वाचायला मिळालं. अशी सवय मला वाटते मी 78 सालापासून मी करत होतो. आणि त्याचा परिणाम म्हणून काय झालं, तर मी पोस्ट ग्रॅज्युएशनला राहुरीमध्ये जेव्हा गेलो, तेव्हा पहिल्या सेमिस्टरमध्येच मी उपजिल्हाधिकारी झालो. म्हणजे कुणाच्याच वाट्याला येणार नाही असं भाग्य माझ्या वाट्याला प्रशासनाच्या सुरुवातीला पण आलं, प्रशासनात येण्यापूर्वी पण आलं आणि नंतर पण आलं. म्हणजे असं रेअरली होतं की मी राहुरीला एम-एस-सी करायला गेलो आणि पहिल्या सेमिस्टरलाच मला टीचर लोक मला सर म्हणायला लागले. अशी अशी परिस्थिती नॉर्मली होत नाही कोणाची. पण ती माझ्या वाटेला आली आणि त्यामुळे माझा एक अजून एक फायदा असा झाला
मला हजारो मित्र असल्यामुळे मी पण अनेक लोकांना इन्स्पायर करू शकतो आणि माझ्या बरोबरीला त्यांना आणू शकलो. त्याच्याबरोबर माझ्या पुढे पण त्यांना जाईल यासाठी मी पण प्रयत्न करू शकतो. नक्कीच. सरांनी जो थोडक्यामध्ये इतकं छान त्यांचं सगळं सांगितलं, की अगदी पहिल्यापासूनच त्यांना जे यश प्राप्त जे अनेकांना होत नाही, ते सरांना खूप लवकर झालं आणि त्यामुळे तो एक आत्मविश्वास स्वतःमध्ये जनरेट होत असतो, की अजून आपण जोमाने काम करायला हवं. ते सरांनी त्याच्यामध्ये केलं. माझा सर पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असेल, पण तो प्रश्न विचारायच्या पहिले मी आपल्या चॅनलच्या मेन प्रमोटर राजश्रीताई गागरे, ज्या मॅग्ना प्लस टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका आहेत. त्याचप्रमाणे दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या देखील कार्यकारी संचालिका आहेत. त्या आज आपल्यासोबत या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. राजश्रीताई, आपण सरांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करावं. राजश्रीताई. नमस्कार, मी सौ राजश्री गागरे, राजश्री अँड कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनलमध्ये इतकं मोठं व्यक्तिमत्व जे आम्हाला लाभलेलं आहे, गौरव कार्याचा, गौरव व्यक्तिमत्वाचा, यामध्ये आम्ही प्रत्येक क्षेत्रातले व्यक्ती निवडून निवडून घेतोय. अगदी पोलीस डिपार्टमेंट झाले, डॉक्टर झाले, वकील झाले, आध्यात्मिक झाले, वास्तुतज्ञ राहिले, ज्योतिषशास्त्र, असे सगळे झाले. आणि सर, आम्हाला तुमचं असं आज आगळं वेगळं व्यक्तिमत्व लाभलेलं आहे. मला खूप आनंद होतोय की मी ही साखर कारखान्याच्या परिसरातच वाढलेली आहे. प्रवरा शुगर फॅक्टरीमध्ये माझे वडील ओएस ऑफिसर होते आणि मला साखर कारखान्याबद्दल प्रचंड आदर आहे. आणि तुम्ही आता बोलताना सांगितलं की राहुरीला पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, तर राहुरी जवळच माझं सासर आहे, चिंचोली फाटा. आणि माहेर माझं प्रवरानगर लोणी आहे. तर विखेंच्या शुगर फॅक्टरीमध्ये माझे वडील होते आणि प्रवरा परिसरातच माझी जडणघडण झाली. तर सर, आपलं व्यक्तिमत्व आम्हाला वेळ दिला यासाठी तर मी आपली आभारी आहे. पण मी खूप खूप स्वागत करते आपलं, शेखर सर. म्हणजे आम्हाला आपल्याबद्दल खूप सारं ऐकून घ्यायचं आहे. तर आज आम्ही कमी बोलणार आणि आपण जास्त बोलणार असं मला वाटतं. आम्हाला ऐकायला आवडेल आपल्याला. तर येस, येस. धन्यवाद सर, नक्की, आम्हाला वेळ नक्की. दिल्याबद्दल. नक्की. आणि लकीली मी आता साखर आयुक्त आहे म्हणून सांगतो. मला जेवढी माणसं भेटतात, त्यापैकी मला असं वाटतं दर 3 माणसातला 1 माणूस आम्हाला असं भेटतं, की माझा साखर व्यवसायाशी संबंध आहे. आणि अरे वा. महाराष्ट्रातल्या जवळ-जवळ 40 लाख शेतकऱ्यांचा थेट संबंध साखर उद्योगाशी आहे. आणि ते सोडून हो. साधारण 5 लाख पेक्षा जास्त कामगार, 10 लाखापेक्षा ऊस तोडणी जास्त कामगार आणि साखर व्यवसाय, ट्रेड ह्याच्याशी संबंधित हजारो लोकांचा संबंध असलेलं महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीमध्ये 50,000 कोटी रुपयाची भर दरवर्षी टाकणारा असं शुगर सेक्टर आहे. खूप मोठ्या सेक्टरमध्ये आपण काम करताय. नक्कीच. तर आता मी सरांनी कुणालला जो विनंती उल्लेख या करेल पुढचा ठिकाणी प्रश्न. केलेला आहे, त्याचा देखील मला खूप आनंद होतो, की आज सरांचं साखर आयुक्तालयाशी संपर्क येतो आणि सर त्याचे आयुक्त सुद्धा आहेत. पण बरेचसे असे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये मी आता वाचतोय, तर बऱ्याच जणांना ह्या आयुक्तालयासंदर्भात माहिती नाहीये. एक्झॅक्टली आयुक्तालय कसं पद्धतीने काम करतं. तर त्या संदर्भात आपण त्याचा छोटासा इतिहास आणि काय आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, महाराष्ट्राच्या अर्थकारणात साखर उद्योगाचा फार मोठा वाटा आहे. त्याचमुळे ह्या उद्योगाच्या गरजा लक्षात घेत सहकार विभागाअंतर्गत एक स्वतंत्र साखर संचालनालयाची निर्मिती करण्यात आली होती. 1991 1992 साली त्याला आयुक्तालयाचा दर्जा बहाल करण्यात आला. साखर उद्योग ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. त्याचमुळे राज्याच्या सामाजिक आर्थिक विकासात साखर आयुक्तालयाची भूमिका महत्वाची ठरते. साखर आयुक्तालय विकासाभिमुख आणि नियामक अशी दुहेरी भूमिका बजावते. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत साखर आयुक्तांचे अधिकार आणि कर्तव्य निबंधकांच्या समकक्ष आहेत. सर, माझा प्रश्न याच्याशीच निगडीत असणार आहे, की यामध्ये आपली विकासाभिमुख भूमिका व नियामक भूमिका काय आहे? काय सांगाल या संदर्भात? त्या बाबतीत मला एक सांगता येईल, की महाराष्ट्राची जी प्रगती झाली, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सतत पुढे का राहिला याचं एक उत्तर हे साखर उद्योगाशी जोडलेलं आहे. मुळात सगळं अर्थकारण आणि राजकीय वातावरण सुद्धा जे महाराष्ट्रात निर्माण झालं त्याला साखरेसारखा जुना व्यवसाय कारणीभूत आहे. संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र सतत आघाडीवर राहिला ऊसाच्या क्षेत्रामध्ये. आणि आज ग्रामीण भागामध्ये नाही म्हटलं तरी यावर्षी 33,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या थेट अकाउंटमध्ये अखेर जमा झाली आहे. आणि त्यामुळे ग्रामीण व्यवस्थेमध्ये जो पैसा येतो त्याच्यातनं सगळं अर्थकारण ग्रामीण भागाचं चालू राहतं. आज शेतकरी स्वाभिमानाने जो उभा आहे महाराष्ट्रातला, त्यामागे साखर उद्योगाचा मोठा हातभार आहे. अर्थात असं असलं तरी दुष्काळ हे पण महाराष्ट्राचं वैशिष्ट्य राहिलं आहे सतत.
हे आपल्याला माहिती असेल. त्यामुळे सतत ऊसवाला शेतकरी आणि ऊस न घेणारा शेतकरी अशी पण तुलना होत राहते. या तुलनेमध्ये साखर आयुक्तालयाची भूमिका एक तर रेग्युलेटरची आहे, म्हणजे नियामकाची. त्याचं काम हे आहे की प्रत्येक कारखाना स्वतंत्रपणे काम करतो, त्याच्या शेअर होल्डरचं हित साधतो, त्याच्या शेतकऱ्यांची काळजी घेतो, त्यांना वेळेवर पेमेंट कसं करता येईल याची काळजी घेतो, त्याच्या कामगारांचा पगार देतो, ऊस तोडणी मजुरांची काळजी घेतो आणि त्यांना दरवर्षी त्यांच्याबरोबर करार करणं, त्यांना कोरोनाच्या काळामध्ये सुरक्षितपणे इथे आणणं, परत पोहोचवणं याची जबाबदारी घेतो. सॅनिटायझर निर्मितीची जबाबदारी घेतो आणि ऑक्सिजन निर्मितीची पण ही कारखानदारी जबाबदारी घेते. आता परवा जो माननीय पंतप्रधानांनी जाहीर केलेला कार्यक्रम आहे इथेनॉल ब्लेंडिंग. आपल्याला माहिती आहे सुमारे 8 लाख कोटी रुपयाचं आपण पेट्रोलियम प्रॉडक्ट आयात करतो आणि ह्या आयातीमुळे आपलं महत्वाचं परकीय चलन हे दुसऱ्या अरब देशांना आपल्याला द्यावं लागतं. याच्यामध्ये 20% ब्लेंडिंग हे इथेनॉलचं करायचं आता असा निर्णय परवा पंतप्रधानांनी जाहीर केला. याचा फायदा अंतिमतः कुणाला मिळेल तर शेतकऱ्यांच्या खिशामध्ये आणखी 25,000 कोटी रुपये यावर्षी जातील आणि ते सगळ्या भारतामध्ये जातील आणि हे प्रमाण वाढत वाढत जाणार. मी असं म्हटलंय बऱ्याच ठिकाणी की आपण ब्राझीलच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. ब्राझील देश काय करतो की जागतिक स्तरावर जे महत्वाचे 5-6 देश आहे साखर तयार करणारे ते आहे ब्राझील, भारत, थायलंड, ऑस्ट्रेलिया, चीन. आता या देशांमध्ये जी साखर तयार होते या साखरेमध्ये महाराष्ट्राचा आणि भारताचा पण मोठा वाटा आहे. जे दुसऱ्या नंबरला जगामध्ये आपण आहोत. पण हे करत असताना एकाच वेळी जर डिमांड वाढला तर इथेनॉल तयार करतात, साखर कमी तयार करतात. जर साखरेचे रेट वाढणार असेल तर साखर वाढवतात, इथेनॉल कमी करतात. हे करायची क्षमता ब्राझीलमध्ये आहे, कारण फार पूर्वी त्यांनी इथेनॉल निर्मितीला चालना दिली. आपण अलीकडे निर्णय घेतला, पण पुढच्या 3 वर्षामध्ये अशी क्षमता भारतामध्ये तयार होईल आणि एवढी मोठी होईल की तुम्हाला एक आकडा सांगितलं तर मला वाटतंय तुम्हाला जास्त लक्षात येईल की मागच्या वर्षी महाराष्ट्रातून 18 कोटी लिटर इथेनॉल बनवलं. यावर्षी 108 कोटी लिटर बनवलं. पुढच्या वर्षी आम्ही 200 कोटी लिटरच्या पुढे जाऊ आणि बघता बघता गरीब लोकांना सुद्धा पेट्रोलच्या, आता समजा डिझेल आणि पेट्रोलच्या किमती फार वाढल्या आहेत, तर त्यांना 65 रुपयात इथेनॉल मिळायला सुरुवात होईल. म्हणजे एका अर्थाने गरिबांचे पैसे वाचतील, शेतकऱ्याला जास्त पैसे मिळतील आणि ही कसरत आहे ती करावी लागते. सर माझा पुढचा ह्याच विषयासंदर्भात एक प्रश्न आहे की साखर उद्योगामध्ये आता आपण काम करत आहात, तर याच्यामध्ये नेमकी आता आव्हानं काय आहेत आणि काय उपाययोजना पुढील आहेत? काय सांगाल या संदर्भात? 3 प्रकारची आव्हानं निश्चित आहेत की आता आपण इथेनॉल आता जेव्हा विचार करतोय त्यावेळी प्रचंड इन्व्हेस्टमेंट आहे. एक डिस्टिलरी टाकायचं तर 100 कोटी रुपये आहे. मग असं आपण 100-200 डिस्टिलरी टाकणार आणि तोपर्यंत इलेक्ट्रिक व्हेकल बाजारात येणार. इलेक्ट्रिक व्हेकल जर आलं तर कदाचित डिझेलही नाही आणि पेट्रोलही नाही, दोन्ही पण लागणार नाही लोकांना आणि पुढच्या 3 वर्षामध्ये तुमच्या नवीन जे तरुणाई आहे ती सगळी इलेक्ट्रिक व्हेकलकडे वळेल. अशा काळामध्ये असे 100 कोटीचं कर्ज काढून कारखाना टाकायचा का नाही ही पहिली द्विधा मनस्थिती आहे. त्याबरोबर त्याचं व्याज सगळ्या कारखान्यांना द्यावं लागणार आहे. इथेनॉल ब्लेंडिंग आपण म्हटलो, पण तोपर्यंत इलेक्ट्रिक व्हेकल आले की जे ग्रीन एनर्जी आहे आपल्या दृष्टीने की त्याच्यामुळे पोल्युशन होणार नाही, कॅन्सर होणार नाही, त्यामुळे कार्बन मोनॉक्साईड कमी होईल, कार्बन डायऑक्साईड कमी होईल. हे सगळं ही आव्हानं आहेत सगळी. त्याचबरोबर हे शेती पण टिकली पाहिजे. शेतकऱ्यांनी पुढे कुठे जायचं हा पण प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला क्रॉप डायव्हर्सिफिकेशन करणं, त्याबरोबर आधुनिक यंत्रसामुग्री निर्माण करणं. 50-60 साली जे कारखाने उभे राहिले आहेत त्यांची मशिनरी आता जुनी झाली आहे, त्यांची टेक्नॉलॉजी पण आउटडेटेड झाली आहे, ती नव्याने रिप्लेस करणं. इन्सिनरेशन बॉयलर सारखे सिस्टम आले की ज्यामुळे पोल्युशन होत नाही. तर अशा नव्या नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं हा अपेक्षित आहे. त्याबरोबर मल्टीफ्युएल इंजिन, आज जगातल्या काही देशामध्ये फार चांगली व्यवस्था आहे की तुम्ही पेट्रोल पंपावर गेल्यावर तुमच्या समजा बाईकमध्ये तुम्हाला लक्षात आलं की आता 100 रुपये लिटर पेट्रोल आहे, तर तुम्हाला ठरवता येईल आणि हा निर्णय लोकांच्या हातात येईल की मला 20 रुपयाचं पेट्रोल पाहिजे ना 80 रुपयाचं इथेनॉल पाहिजे, किंवा मला 30 रुपयाचं पेट्रोल पाहिजे 40 रुपयाचं इथेनॉल पाहिजे. असं मला हा जो सिलेक्टिव्ह निर्णय आहे
हा अल्टिमेटली कोणाच्या हातात जाईल, तर तो ग्राहकाच्या हातात जाईल. आणि हे अपेक्षित आहे. नक्कीच. सरांचं एक जे दूरदृष्टिकोन आहे आणि लोकांच्या हितामध्ये ज्याला आपण डिसिजन इन पब्लिक इंटरेस्ट ज्याला आपण म्हणत असतो, तो दूरदृष्टिकोन सरांनी ठेवला. नक्कीच साखर आयुक्तालयाच्या माध्यमातून खूप चांगले प्रयत्न भविष्यामध्ये होतील अशीच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करूयात. श्रोतेहो, आज जे मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत त्यांचं मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं, की कार्य खूप मोठं आहे. तर त्याच माध्यमातून आपण त्यांचे काही जे अवॉर्ड्स त्यांना मिळाले त्याचा देखील उल्लेख करूया आणि मग पुढच्या कडे मी येणार आहे. सरांना जे अवॉर्ड्स भेटले त्याची मी या ठिकाणी माहिती देतो. कृषी तपस्वी अवॉर्ड 2018 फॉर द नोटेबल वर्क इन द फील्ड ऑफ एग्रीकल्चर, भारत निर्माण अवॉर्ड 2017 फॉर द आउटस्टँडिंग कॉन्ट्रिब्यूशन फॉर द फार्मर्स, एज एग्रोकेअर अवॉर्ड 2016 फॉर हेल्पिंग फार्मर्स ऑफ द स्टेट, received Bhumi Award 2013 for contribution in creating legal literacy among the farmers of the state, received Dev Mamledar Award 2011 as an Best Revenue Officer, backed state level Rajiv Gandhi Administrative Award 2008 by the government of Maharashtra for innovative home delivery scheme of food grains. श्रोतेहो, आपल्याकडे एवढी मोठी लिस्ट आहे की आपण सर्वच पुरस्कारांची माहिती या ठिकाणी देऊ शकत नाही. पण सर, माझा पुढचा महत्वाचा प्रश्न हाच असेल की प्रशासकीय सेवेमध्ये जे अधिकारी असतात त्यांच्या निर्णयाला फार महत्व आहे आणि आज आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या व्यक्तींच्या निर्णयामुळे खूप मोठ्या जनसमुदायाला त्याचा इफेक्ट होत असतो. तर हा निर्णय घेत असतानाच तुमचे विचार कसे असतात किंवा आपल्याला कोणती मानसिकता ठेवणं गरजेचं आहे? काय सांगाल या संदर्भात? या बाबतीत मला एक सांगता येईल की निर्णय घेताना सगळ्यात अगोदर असतो सामान्य माणूस. तर त्याच्यावर काय परिणाम होईल, म्हणजे मी कोरोनाच्या काळात महापालिका आयुक्त होतो. मला आठवतंय की मला हजारो मित्र आहेत आणि ओपनली सामान्य लोक मला SMS पाठवायचे की सर, आता 1 महिना झाला आम्ही घरात बसून काम नाही करू शकत. आमचं पोट हे आमच्या दररोजच्या कामावर अवलंबून आहे. त्यामुळे घरकाम करणाऱ्या बायकांना तुम्ही परवानगी द्या. अनेक सोसायट्यांनी त्यांना बंदी घातली आहे आणि तपासणी करून या RT-PCR टेस्ट केल्याशिवाय आम्ही सोसायटीत घेऊ देणार नाही असं म्हटलं. आणि मग मी प्रत्येक वेळी ऑर्डर करताना सामान्य माणसाला ह्याच्यात कसा न्याय देता येईल असा मी प्रयत्न आणि विचार पण करतो. तर लोकशाहीमध्ये एक आहे की सामान्य माणूसच केंद्रस्थानी असायला पाहिजे. पण हे करत असताना कधी-कधी ज्या चौकटी आपल्याला येतात त्याच्यामध्ये राज्य शासनाने काही ठरवलेली चौकट असते. केंद्र शासनाने काही नियम घालून दिलेले असतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काही प्रोटोकॉल ठरवून दिलेला असतो. मग ह्या सगळ्याचा विचार आणि त्याला सुसंगत धोरण करावं. उदाहरणार्थ अगदी सोपं सांगायचं म्हणजे की कोरोना बाधित व्यक्ती मयत झाला तर आमचं प्रयत्न आमच्या नातेवाईकाचं आमच्या गावी घेऊन जायचं. असं ज्यावेळी प्रश्न येतो त्यावेळी प्रशासकाला निर्णय घ्यावा लागतो की अरे असं करणं किती सोयीचं आहे, गैरसोयीचं आहे. आता फक्त भावनेचा प्रश्न आहे की तिथे जाऊन परत 200 लोक कोरोना बाधित होतील का? आणि हा सगळा जो डायलेमा आहे, हे खरं चॅलेंज आहे आपल्याला. म्हणजे असा विचार करत असताना समाजाचं हित, लोकांचा दृष्टिकोन आणि कायदा याची सतत सांगड घालावी लागते आणि तेच खरं चॅलेंज आहे. नक्कीच. आणि सर, ह्याच्याशीच एक निगडीत माझा प्रश्न असेल, की ज्यावेळेस आपण जसं सांगितलंत, की कोविडच्याच पिरियडमध्ये आपण पुण्याचे मान्य आयुक्त म्हणून आपण पदभार सांभाळलात. तर ह्यावेळेसचा तुमचा अनुभव कसा होता? की कशा पद्धतीने जसं आपण पाहतोय, की जरी आता कोविडची कंडिशन कमी होत चाललेली आहे, पण तरी त्यावेळेसचा तुमचा अनुभव कसा राहिला? ती संपूर्ण परिस्थिती हाताळताना कसे अनुभव आपल्याला आले? काय सांगाल? मी जॉईन झालो आणि 8 दिवसांनी कोरोना सुरू झाला. आणि जगात कुठल्याच देशाकडे याचं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे काय करायला पाहिजे कुठल्या गोष्टीमध्ये हे काही नसताना आम्ही कोरोनाचा सामना केला आणि पहिल्या लाटेशी यशस्वीपणे सामना केला असं म्हणता येईल. संपूर्ण कोरोनाची जर आकडेवारी तुम्ही बघितली तर मार्च 2020 पासून जुलै 20 पर्यंत हा कर्व पूर्णपणे फ्लॅट होता पुणे शहराचा. आणि त्याच्यानंतर खरं तर हा कोरोना जास्त वाढला. परंतु हे करत असताना आम्हाला जे चॅलेंजेस होते की क्वारंटाईन सेंटर म्हणजे लोकांना माहित नाही, कंटेनमेंट झोन म्हणजे काय माहित नाही. एकाच पत्र्याच्या खोलीत 15-15 तास कसे बसून राहतील लोक आणि असं महिनोन-महिने राहू शकतात का? त्यांना जगण्यासाठी काही साधन नसताना लोक कसे जगतील? बरोबर आहे ना? पोलिसांचा पास असल्याशिवाय बाहेर पडता येत नाही, कामावर जाता येत नाही. काम बंद झालं तर घरामध्ये खायला कुठून मिळणार? आणि त्यामुळे अनंत समस्या तयार झाल्या. म्हणजे नायडू हॉस्पिटलला
ऑक्सिजन बेड 100 करण्यापर्यंत पासून की जिथे एकही व्हेंटिलेटर नव्हता तिथे आम्ही व्हेंटिलेटर बेडचं एक ICU तयार केलं आणि सिरीज म्हणजे मला असं वाटतं पहिले मला 4 महिने जवळजवळ मी 16 तासापेक्षा जास्त काम करत होतो आणि मीडियाशी बोलत होतो, सामान्य लोकांशी बोलत होतो. कारण असं जर बोललो नाही प्रशासकांनी तर प्रचंड गोंधळ निर्माण होतो. परदेशातनं आपले विद्यार्थी परत येत होते. त्यांना 14 दिवस हॉटेलमध्ये राहायचं म्हणजे फार अडचणीचं वाटत होतं. ते बिचारे सगळे पैसे संपवून जेव्हा परत येतात आणि परत 14 दिवसाचे हॉटेलचे पैसे आमच्याकडे नाहीये असं म्हणतात, त्यावेळी काय करायचं? कारण राज्याचा प्रोटोकॉल असा होता की त्यांनी किमान 14 दिवस हॉटेलमध्ये राहिलं पाहिजे. नंतर इथून परदेशी जाणारे विद्यार्थी त्यांच्या ऍडमिशनचा प्रश्न, त्यांना कोरोनाच्या काळामध्ये कसं सेफली घेऊन जायचं, अशा अनेक समस्या आल्या. क्वारंटाईन सेंटरमध्ये लोकप्रतिनिधींचा दृष्टिकोन, आमच्या माणसाला जेवायला वेळेवर मिळत नाही, चहा वेळेवर मिळाला नाही. इथपासून एका वेळी 30-30 हजार पेशंटचं जेवण आणि म्हणजे जी यंत्रणा ज्याच्यासाठी बनलेली नाही, त्या 50-60 ठिकाणी हॉस्टेलमध्ये जिथे जिथे फक्त कॉलेजचे विद्यार्थी एकेकाळी हॉस्टेलमध्ये राहत होते आणि जिथे फक्त गाद्या पण नाही आहे, तिकडे गाद्या विकत आणा, त्याच्यावर बेडशीट आणा, उषा आणा आणि दररोज ते बदला. आणि ते कोरोना रुग्णाच्या वस्तू सगळ्या सेफली ह्याच्यामध्ये लॉन्ड्रीला टाका आणि परत आणा, त्यांना जेवू घाला आणि दोन्ही वेळ 30-30 हजार लोकांना जेवण घालणं फार म्हणजे एका वेळी टॅक्सिंग होतं की मला असं वाटतं एका वेळी 500 लग्नांचं नियोजन करायला एखाद्या माणसाला सांगितलं, तर जसं काय होईल तसं काहीतरी परिस्थिती होती आणि मग त्याच्यातनं रुसवे-फुगवे, मान-अपमान, आम्हाला विश्वासात नाही घेतलं, आम्हाला का सांगितलं नाही, माझ्या वॉर्डात का नाही इंजेक्शन दिलं जात, बाहेर का दिलं जातं, बरोबर आहे ना, आमच्या वॉर्डातले नर्सची बदली का झाली, डॉक्टर इथनं हलवू नका, हे सगळं एकाच वेळी चालू असतं. आणि अशा वेळी ज्यावेळी एकही डॉक्टर MBBS पब्लिक डोमेनमध्ये महापालिकेच्या सेवेमध्ये नसताना कोरोनाशी तोंड देणं हे फार आव्हानपूर्वक होतं असं मला वाटतं. आणि तरी आज जर मागे वळून बघितलं तर मला असं वाटतं पहिल्या लाटेशी आपण यशस्वीपणे तोंड दिलं. नक्कीच. एक खूप मोठी जबाबदारी सरांनी या काळामध्ये पार पाडली आणि संपूर्ण पुणेकरांचं आपण जर बघितलं, तर एक संरक्षण करण्याचं काम साहेबांनी या ठिकाणी केलं. सर माझा प्रश्न ह्याच प्रश्नाशी निगडीत आहे, की अ, जे आता नकळत हे संकट संपूर्ण जगावरती ओढावलं गेलं. तर भविष्यात असे संकट येऊ तर नाहीच, पण जर कधी आलंच, तर ह्यासाठी प्रशासकीय लेव्हलवरती कशा पद्धतीने तयार राहिलं पाहिजे? तुमचं याच्यामध्ये काय मत आहे? माझं मत असं आहे की जसं आपण इतर विभागामध्ये तुलना करतो की इतक्या लोकसंख्येला पोलीस स्टेशन पाहिजे, बरोबर आहे ना, तसं आपण आपले दवाखाने इक्विप पाहिजे. आपल्याकडे निदान जर 2 कोटी लोकसंख्येला आपल्याला तोंड द्यायचं आहे तर सार्वजनिक दवाखान्यांमध्ये किती ऑक्सिजन बेड पाहिजे, किती व्हेंटिलेटर बेड पाहिजे, किती पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स पाहिजे, बरोबर ना? अशा प्रकारे आपल्याला विचार करावा लागेल आणि त्यामुळे बजेटचे जे फक्त ड्रेनेज आणि रस्त्याची कामं करायची जी डोळ्यांनी दिसतायत, असं करायचं की खरोखर आहे ना, सगळ्यात गरीबातल्या गरीब माणसाला, झोपडपट्टीतल्या माणसाला सुद्धा तो सहज चालत आला तरी सुद्धा आपोआप बेसिक मूलभूत काही ट्रीटमेंट होईल आणि त्याला ₹1 पण भरावा लागणार नाही. कदाचित फार अल्प किमतीमध्ये त्याची काळजी घेतली जाईल. अशी व्यवस्था निर्माण करायची तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं लागेल. नंबर 2 आपण काय केलंय की अ, थोडा राजकीय विचार करून प्रत्येक नगरसेवकाच्या एरियात छोटा दवाखाना करायचा प्रयत्न केला. मला स्वतःला असं वाटतं की आता पुण्यातल्या पुण्यामध्ये समजा एक कोथरूडला एक वॉर्ड आहे, वारजेत एक वॉर्ड आहे आणि एक शिवाजीनगरला वॉर्ड आहे. असं प्रत्येक वॉर्डात दवाखाना केला आणि एक BAMS डॉक्टरने एक नर्स ठेवली. हे करण्यापेक्षा एक 500 बेडेड हॉस्पिटल पुण्याच्या मध्यवर्ती भागात, एक उत्तरेला, एक दक्षिणेला, एक पश्चिमेला आणि पूर्वेला असं करू शकायला पाहिजे होतो आपण. म्हणजे त्याला एंड टू एंड शेवटपर्यंत सगळ्या रोगांवरचा इलाज सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये करता आला असता. पण आपण तसं केलं नाही. आपण आपण पॉप्युलरिस्टिक व्ह्यू घेतला, की ठीक आहे खिरापत वाटल्यासारखं आपण दवाखाने वाटले आणि ज्याच्यामध्ये काहीच फॅसिलिटी नाही. थोडक्यात आहे ना, कुणालाच ट्रीटमेंट न देणारं किंवा अल्प ट्रीटमेंट देणारी 50 हॉस्पिटल करायची का बेस्ट ट्रीटमेंट देणारी 20 हॉस्पिटल करायची. याच्यामधला एक सुवर्ण मध्य आपल्याला साधावा लागेल.
नक्कीच. सरांनी जशा पद्धतीच्या उपाययोजना सांगितल्या, त्या जर प्रशासकीय लेव्हलवरती जर आतापासूनच जी सुरुवात जर झाली, तर भविष्यामध्ये ज्या संकटांना आपल्याला जे संकट येऊ शकतात, त्या संकटांवरती नक्कीच आपण लवकरात लवकर मात करू शकू, यात मात्र शंका नाही. सर माझा मुळात प्रश्न प्रशासकीय लेव्हलवरचाच आहे, की अ, बऱ्याचशा अशा स्कीम्स येतात, बऱ्याचशा अशा आपण पाहतो, की वेगवेगळ्या मूव्हमेंट्स असतात. त्या मूव्हमेंट्सला सहकार्याची अपेक्षा असते जनतेकडनं. जसं आपण आता पाहिलं, की स्वच्छ भारत अभियान हे खूप मोठ्या प्रमाणावरती देशभरामध्ये ते राबवलं गेलं. त्याचप्रमाणे आता कोव्हिडच्या काळामध्ये आपण पाहिलत, की भरपूर ठिकाणी, की तुम्ही या ठिकाणी थुंकू नका. म्हणजे जर प्रत्येक जण याच्यावर जर निर्बंध लागले असते, तर बऱ्याचशा प्रमाणावरती कोव्हिड हा नियंत्रणात आला असता, अशा भरपूर तज्ञांचं मत आहे. तर याच्यामध्ये नागरिकांचा 100% भागीदारी किती महत्त्वाची आहे? किती महत्त्वाचा आहे हा सहभाग? काय आपलं मत? अतिशय महत्वाचा प्रश्न पण आहे आणि अतिशय महत्वाची गोष्ट पण आहे, की जी सहकार्य असण्याची. माझं असं मत आहे, कुठलाही शासकीय कार्यक्रम किती पण मोठा चांगला असला, तरी जर नागरिकांचं सहकार्य नाही मिळालं, तर यशस्वी होऊ शकत नाही. परंतु सगळे नागरिक एका लेव्हलवर नसतात. आता विद्यार्थी म्हणून तुम्हाला स्वच्छतेची सवय असेल, तर तुम्हाला थुंकलेला माणूस आवडत नाही. पण ते थुंकलेल्या माणसाची सवय, हॅबिट जाईल का? हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणून अनेक देशांमध्ये यावर एक चांगले प्रयोग करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, काही देशांनी लोकांच्या ह्या हॅबिट बघून नियम बनवले आहेत. म्हणजे मला फार गंमत वाटते. मी जेव्हा माणूस आणि कायदा ह्यांची तुलना करतो, तेव्हा मला गमतीशीर प्रयोग दिसतात जगभर. चीनसारख्या देशाने एक वेगळा प्रयोग केलाय, की ते लहानपणापासून त्याला ट्रॅक करतात आणि त्याला सिटिझन इंडेक्सिंग करतात प्रत्येकाचं. म्हणजे शाळेमध्ये पेन्सिल चोरले जर त्या मुलाने, तर तेव्हापासूनच त्याचं रँकिंग करतात. याला -2. -2 म्हटलं, की त्याला म्हणतात, "याला आता पासपोर्ट द्यायचा नाही परदेशात जाताना." जोपर्यंत त्याच्यात सुधारणा होत म्हणजे काय, तुमचं जे बॅड बिहेवियर आहे, जी चुकीची वागणूक आहे, त्याची शिक्षा देणारी यंत्रणा निर्माण केली आहे. मला दुसरं उदाहरण आठवतं, की खोटं बोलणे आणि शब्देवर कोर्टात खोटं बोलणे, याची शिक्षा भारतामध्ये 3 महिने एवढी आहे. अमेरिकेमध्ये ही 30 वर्ष इम्प्रिझनमेंट एवढी आहे. म्हणजे मर्डर केला तरी एवढी शिक्षा नाही, त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा शब्देवर खोटं बोलणे या गोष्टीला आहे. आणि त्यामुळे त्यामुळे हे नागरिक सरळ वागतायत. याचा अर्थ काय, की जर प्रशासनाचा पगडा किंवा कायद्याचा धाक जर बसायचा असेल, तर आपल्या सगळ्या कायद्यांकडे नव्याने बघायला पाहिजे. लोकांच्या ज्या सवयी आहेत, त्या सवयी बदलायच्या कारणाला बदल करणारी व्यवस्था ही आपल्या व्यवस्थेमध्ये आणली पाहिजे. उदाहरणार्थ, ॲडमिशन सगळीकडे त्यांनी तसं केलंय, की तुम्ही 15 तारखेपर्यंत ॲडमिशन घ्या, $70 लागतील. 15च्या पुढे 25 तारखेपर्यंत अर्ज केला, की $200 लागतील. पण लोकांची जी सवय उशिरा ॲडमिशन घ्यायची, त्याचा आर्थिक फटका जेव्हा बसतो, तेव्हा माणसं शहाणी होतात. त्यामुळे हे पण एक प्रशासनाचं महत्वाचं अंग आहे, की आपल्याकडे असे कुठलेच नियम आपण पाळायला तयार नाही. आणि मग म्हणून आपल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये विस्कळीतपणा दिसतो. म्हणजे आज आपल्याला असं एकही क्षेत्र सांगता येत नाही, की जिथे डेफिनेट काही स्टेटमेंट करता येईल. म्हणजे बक्षीस मिळालेला राज्य किंवा शहर सुद्धा 2 दिवसामध्ये घाण करू शकतो. असं आहे. कारण ही एवढी क्षमता नागरिकांच्यात आहेच. कारण सार्वजनिक आहे ते कुणाचंच नाही. सार्वजनिक आहे ते सगळ्यांचं आहे म्हणजेच तुमचं नाही. म्हणजे सार्वजनिक रस्त्यावर मी जर घाण केली, तर समोरच्यानी एखाद्याने विचारलं, की "असं का करता?" म्हणतात, "हे तुझा रस्ता आहे का?" म्हणजे अशी पद्धत जगात कुठेच नाही आहे. त्याच्यासाठी फार हेवी पेनल्टी आहे. अमेरिकेमध्ये एखाद्या काउंटीमध्ये म्हणजे गावामध्ये, व्हिलेजमध्ये जर खड्डा पडला, तर तो सरपंच स्वतःच्या हाताने तो सिमेंट भरून किंवा डांबर टाकून तो रस्त्याचा खड्डा दुरुस्त करतो. त्याच्याबरोबर मदतीला कोणीच नसतं. आपल्याकडचा सरपंच तसं करताना दिसत नाही. कारण तिकडे काय आहे, तिथून खड्ड्यात एखाद्या माणसाला जर कुठल्याही माणसाला त्रास झाला, तो माझ्या मणका निखळल्यामुळे $20 कोटी दंडाचा तो निकाल घेतो कोर्टात आणि सगळ्या आयुष्यभराचे पैसे त्या गावाला त्याच्यावर द्यावे लागतात. सो एवढे कडक कायदे केले आहेत त्याचा अर्थ, की तुम्ही छोटा खड्डा जरी असेल, तर त्याच्यातनं क्लास सूट तयार करा. असा खड्डा तयार करणाऱ्या माणसामुळे 1,00,000 लोकांना फटका बसला. मग त्याचा अर्थ त्या गणिती भाषेमध्ये फार मोठं नुकसान केलं आहे.
आणि एवढा पेनल्टी देणारे कायदे केले. त्यामुळे इव्हन माणूस आणि कायदा याच्याशी जर सांगड घालायचा प्रयत्न केला तर आपल्याकडे सगळे कायद्यांकडे नव्याने बघायला पाहिजे, तर आपली व्यवस्था सुधारेल. म्हणजे शाळेमध्ये कचरा टाकणारा विद्यार्थी त्याला 2 गुण कमी मिळाले पाहिजे, पण तशी यंत्रणा नाही आहे. आज आपण ते करू शकत नाही, कारण ते सब्जेक्टिव्ह होईल आणि मग कचरा टाकला म्हणून तुम्ही जाणीवपूर्वक माझे मार्क कमी केले आणि लोक आमचा आपल्या टीचरवरच विश्वास नाही. ते असं केलेलं आहे ना, त्याचं म्हणजे त्यालाच पुरावे आधी द्यावे लागतील आणि तसे नियमामध्ये आणावं लागेल. तेव्हा तो आयुष्यभर शिस्तप्रिय होईल. तर मला असं वाटतं, की माणसाकडे बघायचा आणि त्याला कायदेविषयक ट्रेनिंग देण्याचं एक नवी पद्धती आपल्याला विकसित करायला. माझा शेवटचा प्रश्न याच्याशी निगडीत, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला दुसऱ्या भागमध्ये आपण अनेक नवनवीन प्रश्न घेणार आहोत. आपले श्रोत्यांचे प्रश्न येत आहेत. सर, आपण जे सांगितलेत की लोकांची सहभाग याच्यामध्ये फार महत्वाचा आहे. पण याच्यामध्ये कितपत योग्य आहे की एखाद्या व्यक्तीने एखादी नियम मोडला तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करणं योग्य, की जास्तीत जास्त जनजागृती करून ती कारवाई थांबवणं? तर तुम्हाला याच्यामध्ये काय वाटतं? काय सांगाल या संदर्भात? नाही, आपण समजा असं केलं, की एकदा नाही, किमान 3 वेळा त्याला वैयक्तिक सूचना केली. आता आपल्याकडे काय होतं, सगळे डिनायल मोडमध्ये जातात. तिकडे आता एस-एम-एसने दिलेली नोटीस सुद्धा कायदेशीर नोटीस मानतात. आपला माणूस आज दिवसभर WhatsAppवर बोलत असतो आणि त्याच्यावर नोटीस कोर्टाची आली तर म्हणतो मला नोटीसच मिळाली नाही. असं कसं होतं? आता माझं काय मत आहे, की जो ते इतर 500 लोकांशी बोलताना जे माध्यम वापरतो, तेच कोर्टाने वापरलं तर तो म्हणतो मला हे मिळालं नाही. हे जे दुटप्पीपणा आहे भारतीय समाजातला, तो आपल्याला काढून टाकावा लागेल. आणि ठीक आहे, प्रबोधन करायला पाहिजे. प्रबोधन एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा, वैयक्तिक नोटीस एकदा, दोनदा. ते झाल्यानंतर समजा त्याने वाहतुकीचे नियम मोडले तर काय करायला पाहिजे? नाही आहे की नाही? आणि अगदी बरोबर. त्याच्यामुळे मृत्यू झाला दुसऱ्याचा तर काय करायला पाहिजे? त्यांच्याकडे काय केलं सांगतो. तर हा पण एक महत्वाचा मुद्दा तू जे कुणाला सांगितलं, की एखादी घटना घडली, तर ती क्वालिटेटिव्ह घटना ही क्वांटिटेटिव्ह टर्ममध्ये म्हणजे गणितीय भाषेमध्ये ती वर्ग करतात. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाने दुसऱ्या माणसाला इजा पोहोचवली. तर ते म्हणतात त्यांनी 3 काउंटचा गुन्हा केला किंवा 5 काउंटचा गुन्हा केला. असं हे 3 आणि 5 मध्ये कसं आलं? तर त्याचा अर्थ असा आहे, की त्यांनी त्याला भोकसलं असेल, तर ते म्हणतात ते भोकसलं रागाच्या भरात, तर पहिल्यांदा त्याने ताबडतोब त्याचं रक्त थांबवायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी त्याला स्वतःच्या गाडीमध्ये हॉस्पिटलला नेलं पाहिजे. सो पहिला काउंट म्हणजे न कळवणे, दुसरा काउंट आहे रक्त न थांबवणे, तिसरा काउंट आहे हॉस्पिटलला न देणे आणि तो माणूस जगावा असा प्रयत्न माणूस म्हणून न करणे, म्हणजे चौथा काउंटचं व्हायोलेशन आहे. असं हे जी क्वालिटेटिव्ह गोष्ट आहे ती त्यांनी क्वांटिटीमध्ये आणली, मग शिक्षा देतात. म्हणजे शिक्षा देताना सुद्धा दुसऱ्या माणसाकडनं ऍक्सिडेंट झाला आणि त्याची काही चूक नसेल, तरी त्यांनी गाडी थांबवून त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं तर तो म्हणतो 1 काउंट कमी झाला त्याचा. हॉस्पिटलमध्ये त्याचे पैसे नसतील तर त्यांनी स्वतः भरले अगोदर. काही बिघडत नाही. पण असं करायचं मुळात आपल्या मानसिकतेमध्ये नाही आणि त्यामुळे गडबड आहे सगळी. म्हणजे आपल्याकडे मला असं वाटते सगळी समाज रचना आपल्याला नव्या दृष्टीने आखायला पाहिजे असं वाटतं. नक्कीच. सरांनी जे मत या ठिकाणी मांडलेलं आहे, श्रोतेहो, तुम्हा सर्वांना माहिती असेल, की माझ्या अनेक व्याख्यानांच्या माध्यमातनं सकारात्मक विचारावरती आणि सकारात्मक मानसिकतेवरती खूप वेळेस बोललेलो आहे आणि आजही मी ते आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो, की सरांनी जे सांगितलं, की बरेचसे असे लोकं असतात, की जे रस्त्यावरती एखादी व्यक्ती थुंकत असेल किंवा नियम मोडत असेल, तर त्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. पण ते उलटच आपल्याला त्या ठिकाणी ज्ञान पाजत असतात. पण मग अशा वेळेस मी नक्कीच सांगेल, की आपल्यापासून सुरुवात नक्कीच करा. जरी आपल्याला विरोध आला, जरी आपल्याला विरोधाभास वृत्ती समोरच्या व्यक्तीची दिसली, तरी आपलं जे सकारात्मक काम आहे, जे समाजाच्या हिताचं आहे, देशाच्या हिताचं आहे, ते थांबवू नका. आपल्या सर्वांना माहिती आहे, की 2015 साली जे मांजी द माउंटन मॅन हा पिक्चर आला होता. तर त्याच्यामध्ये तो एकटाच व्यक्ती एवढं मोठं अशक्य, न तुटणारा डोंगर तो तोडायला निघाला आणि त्यांनी ते काम केलं. त्याच्यासाठी ते शक्य झालं. तसंच मग आपण सुद्धा आपल्या जीवनातले मांजी का नाही बनू शकत? याचा आपण नक्कीच एक प्रयत्न करा.
सकारात्मक व्यक्तिमत्वांकडून मिळालेली माहिती नक्कीच आपल्यासाठी शेखर गायकवाड सर हे खूप मोठी प्रेरणा स्थान आहेत आणि त्यांच्याचकडनं जसे उपाययोजना आज सुचवण्यात आले, ते आज आपण भाग 1 मध्ये त्याचा संघर्षमय प्रवास पाहिला. प्रशासकीय सेवेमधले म्हणजे जे आज ते साखर आयुक्तालयाचे आयुक्त आहेत, त्या संदर्भात आपण माहिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे आपण अनेक असे नवीन-नवीन उपाययोजना काय करू शकतो या संदर्भात जाणून घेतलं. दुसऱ्या भागामध्ये आपण आपल्या श्रोत्यांचे अनेक जे प्रश्न आलेले आहेत, त्या संदर्भात जाणून घेणार आहोत आणि तोही भाग तुम्ही नक्कीच पहा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेखर गायकवाड सरांचं सुद्धा YouTube चॅनल आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सर नेहमी नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतात. तो सुद्धा चॅनल तुम्ही पहा. त्या ठिकाणी सुद्धा सर जे नवीन विषय मांडत असतात, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्याची माहिती मिळेल. सर, तुम्ही आज आम्हाला या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. आमच्या सर्वच श्रोत्यांकडनं तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा येत आहेत. तुम्हाला तुमच्या कार्याला ते या ठिकाणी सल्यूट करता आहेत, की आपल्यासारखे व्यक्तिमत्व आज प्रशासनामध्ये आहे. त्यामुळेच एक पारदर्शक आणि त्याचप्रमाणे गुड गव्हर्नन्सचे एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या रूपाने आम्हाला सर्वांना या ठिकाणी दिसत आहे. मनापासून खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. थँक यू.